नमस्कार मित्रांनो, आजच्या के ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी कृष्णा. आज माझ्या मम्मीची ना एक फ्रेंड आहे, त्यांची एक स्कूल आहे. त्या स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन आहे, तर ते दाखवण्यासाठी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मुलांनी इंटरनच्या वेळेस ना इथं G20 एक्सप्लोरर लिहिलेलं होतं, बघू शकता. आणि इथं मुलं होते. दिल्ली गेटची इन्फॉर्मेशन आणि चांगली वेशभूषा तयार केली, बघू शकता. आणि माझी बहीण पुढं चालली आता, हे बघा. आणि नंतर तुम्ही पुढं गेल्यावर थोडंसं इथं बघू शकता, माझी मम्मी पण आली. आणि इथं एक ताई होती, त्यांनी ह्या वारली पेंटिंगची अशी सविस्तर सगळी माहिती सांगितली. हे पेंटिंगची माहिती पूर्ण सांगितली आहे. कोणची पेंटिंग आहे ही, कोणी बनवलेली आहे, याची सगळी माहिती ह्या ताईंनी आपल्याला सांगितली. तर नंतर ह्या पेंटिंग झाल्यानंतर आपण बघितल्यानंतर तर आपण दुसऱ्या क्लासरूममध्ये पहिल्या क्लासरूममध्ये चाललो होतो. हे बघा, गेटचं नाव होतं. आणि इथे एक शांभवी दिदी, ती आमच्या सोसायटीत राहती, तिची मम्मीची स्कूल आहे. त्या स्कूलमध्ये आपण हे व्हिडिओ काढायसाठी आलेलो आहे, तर बघू शकता. आणि मित्रांनो, इथं बघा 3 प्रोजेक्ट होते एका क्लासरूममध्ये मोठे. तर हा पहिला प्रोजेक्ट होता, तिथं नाव पण दिलेलं आहे कोपऱ्यात, तुम्ही बघू शकता. आणि ह्या ताईंनी पण चांगली याची माहिती सांगितली आपल्याला. अगर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि प्लीज हा व्हिडिओ स्किप नका करू. तर आता हे दुसरं प्रोजेक्ट आहे, हे बघू शकता. हा पहिलाच प्रोजेक्ट आहे, तर नाव दिलेलं आहे, किती मोठं प्रोजेक्ट बनवलेलं आहे. आणि पूर्ण ताईंनी सविस्तर माहिती सांगितली होती. आणि हा दुसरा प्रोजेक्ट आहे, तर एक भैया होता, आणि इथं नाव पण दिलेलं आहे आणि एक पोस्टर पण लावलेले. आणि असा मॉडेल छान बनवलेला आहे, एकदम छान जबरदस्त मॉडेल आहे हा, बघू शकता. आणि भैयांनी चांगली इन्फॉर्मेशन पण सांगितली आपल्याला, की कोणी बनवलेला आहे हा आणि कोणाचा मेल होता आता हा. तर आम्हाला एकदम ताजमहल सारखाच वाटला, पण तो ताजमहल नाही आहे. ते बघू शकता तुम्ही, कसा छानसा मॉडेल आहे हा. इथं नाव पण दिलेलं आहे, वाचू शकता तुम्ही. इथं पोस्टर लावले, सेम टू सेम बनवलेलं आहे मित्रांनो, बघू शकता किती सुंदर छान प्रकारे बनवलेलं आहे. आणि हा तिसरा मॉडेल आहे. हा मला मॉडेल कळाला नाही, पण मुलांनी एकदम छानपैकी तयार केलं होतं, नाव पण दिलेलं आहे. एकदम सुंदर मॉडेल होता हा, बघू शकता किती भारी आहे. आणि हा तिसरा गेट होता वाटतं, हा तिसरा गेट होता. इथं नाव पण दिलेलं आहे. आणि ह्या ताईंनी पण आपल्याला सगळी याची माहिती सांगितली, हा गेट कुठं आहे. तर एकदम छान प्रकारे असा गेट तयार केला त्यांनी, असं वाटतं रिअलचा गेट आहे हा, किती सुंदर गेट आहे. आणि त्याची इन्फॉर्मेशन पण सांगितली. आणि चौथा गेट आहे आपला. आणि हा पण कोणी बनवलेला आहे, कुठं आहे हे पण सांगितलं ह्या ताईंनी. आणि त्याची इन्फॉर्मेशन पण चांगली सांगितली. ते कोपऱ्यात बघा गेटचं नाव दिसत असन, हा सेकंड एंट्रन्सला आहे हा गेट. आणि खूप छान प्रकारे असा गेट तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान आहे. त्याच्यानंतर हे बघा गेट किती भारी आहे. तर हा मुलांनी आता वेस्टपासून सामान बनवलेलं होतं. हे पेन्सिल होल्डर, बॉटल्स आहे वाटतं. तिथं बस पण बनवलेली आहे का मुलांनी. वेस्टचं प्रोजेक्ट मला खूप आवडलं, कारण की आपण जे पण कचरा आणि ते फेकून देतो, त्याच्यापासून आपण काही ना काही बनवू पण शकतो क्रिएटिव्ह. एकदम सुंदर बनवलेलं आहे मुलांनी. आणि मुलं पण खूप थकलेले होते, कारण की ऊन भरपूर होतं तेव्हा. एकदम छान असं बनवलेलं आहे, किती सुंदर आहे. आणि इथं अजून एक वेस्टचं प्रोजेक्ट होतं, मुलं मस्ती करत होते ते फेकत. आणि हे बघा, पन्न्यांपासून यांनी ना बास्केट बनवली होती, एकदम भारी यार, खरंच किती सुंदर आहे. इथे एक फ्लावर पॉट पण बनवलेलं आहे, ट्रीज पण बनवलेले आहे. आणि मुलांनी याची माहिती पण सांगितली, कसं बनवलेलं आहे, कशापासून बनवलेलं आहे. पण मुलं मला एकच गोष्ट आवडते, लास्टला जे थँक्यू म्हणत होते ना, ते लंब थँक्यू म्हणत होते. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यावर ना इतर व्हेजिटेबल्स दिसले आम्हाला. काही मुलांनी व्हेजिटेबल्स बनवले होते पेपरपासून, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे फ्रूट्स बनवले होते, सॉरी फ्रूट्स बनवले होते. वॉटरमेलन होतं, इथं चेरीज होत्या, अजून ऑरेंज होतं वाटतं ते. आणि इथं
कोणचा फळ होता काहीच कळालं नव्हता मला. तर मित्रांनो, प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बिलकुल स्किप नका करू आणि शेअर पण करा. तर तुम्ही बघू शकता मुलांनी याची माहिती पण दिली, हे कसं आहे. मुलांनी सांगितले खूप छान पण आहे. तर हे त्यांनी बनवून दाखवलेलं आहे. आणि हा दुसऱ्या मुलाला माहिती सांगायची होती, पण तो मध्येच दुसरीकडे बघत होता, गुंगला होता त्याच्या गोष्टीत. आणि नंतर थोडंसं पुढं गेल्यावर आपल्याला ना व्हेजिटेबल्स दिसल्या मित्रांनो. व्हेजिटेबल्स बघू शकता, हे बघा व्हेजिटेबल्स. तर इथं काय गाजर होती, फुलगोबी होती आणि डांगर पण होतं वाटतं. डांगर आहे का भोपळं आहे काय माहिती. आणि मक्के होते इथं. बघू शकता किती भारी तयार केलेलं आहे हे, सुंदर. आणि इन्फॉर्मेशन पण सांगत होते ते नीट. बघू शकता किती छान प्रकारे तयार केलेलं आहे. त्यांनी सगळ्यांनी एकेकाची माहिती सांगितली. बघू शकता किती सुंदर प्रकारे तयार केलंय सगळं. तर त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर ना आपल्याला एक घर बनवलेलं दिसतं. काही मुलांनी इथं घर बनवलेलं आहे आणि त्यांनी कपडे पण घातलेले. त्याच्यानंतर अजून एक घर होतं बिग फॅमिलीचं. आणि अजून एक इथं हे बघा, हे काय होतं काय माहिती, की छान प्रकारे तयार केलेलं आहे. आणि एकवचन और बहुवचनचं असं एक बनवलेलं होतं मॉडेल. एकवचन बहुवचन, जसं की मुलांनी इन्फॉर्मेशन पण सांगितली, एकवचन आणि अनेक वचन. आणि दुसरा मुलगा येतो आणि तो सांगतो की, बघू शकता किती भारी मॉडेल बनवलेलं आहे मुलांनी आणि त्याची माहिती पण चांगली सांगितली आहे. आणि मुलांनी म्हणलेलं पण आहे एकवचन म्हणजे सुंदर वचनमध्ये प्रकारमध्ये तयार केलेलं आहे, बघू शकता. आणि इन्फॉर्मेशन पण त्यांनी अशी चांगली सांगितली होती. आणि नंतरचा हा प्रोजेक्ट होता, हा पण मुलांनी खूप चांगला बनवलेला होता. बघू शकता किती भारी आहे. आणि त्याच्यानंतर हा ॲडास सिस्टम होता, म्हणजे पुढं अगर गाडी थांबलेली आहे आणि आपण जोरात चाललो तर ऑटोमॅटिकली गाडी थांबून जाते जाग्यावरती. त्याची सविस्तर माहिती सांगितली मुलांनी. आणि पूर्ण वर्किंग मॉडेल होता हा. तुम्ही बघू शकता, हे बघा गाडी चालली आणि ऑटोमॅटिकली थांबली. किती भारी बनवलेला आहे हा. त्याच्यानंतर मॉडेल होता बघा हा सीड्स कसे ग्रो करता आणि त्यांना काय काय नेसेसरी ग्रोज करायसाठी. किती भारी प्रकारे सगळं बनवलेलं होतं, बघू शकता तुम्ही. आणि त्याची सविस्तर माहिती सांगितलेली होती. त्याच्यानंतरचं प्रोजेक्ट होतं, म्हणजे हा प्रोजेक्ट कमी गेम जास्त होता. हा असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर होता, म्हणजे गेम एकच प्रकारे गेम आहे हा असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डरचा. बघू शकता की ते छान प्रकारे तयार केलेला हा मॉडेल. किती सुंदर शब्दांमध्ये याची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रोजेक्ट होता फॉर्म ऑफ वर्ब्स. हा पण प्रोजेक्ट खूप सुंदर होता आणि याची पूर्ण माहिती सांगितली होती. फॉर्म ऑफ वर्ब्समध्ये प्रेझेंट टेन्स होता, पास्ट टेन्स होता आणि पास्ट टेन्स पण आहे. आणि ह्या मुलांनी सविस्तर त्याची माहिती सांगितली. आणि शब्द कसे चेंज होत जाता पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंटमध्ये, होऊ शकता. ही पूर्ण सविस्तर याची माहिती सांगितली होती मुलांनी. त्याच्यानंतरचा प्रोजेक्ट हा होता मेजरिंग युटेन्स होता. तर इथं वजनी काटा होता, ते लिटरचं पण होतं, 1 लिटर 2 लिटर. आणि एक मेजरिंग टेप होती, स्केल होती. सुंदर प्रकारे हा मॉडेल तयार केलेला होता आणि मुलांनी सविस्तर त्याची माहिती पण सांगितली होती, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतरचा प्रोजेक्ट होता नॅशनल सिम्बॉल्स,
म्हणजे आपले जे पण इंडियाचे ते सिम्बॉल्स आहे, जसे की नॅशनल फ्लॅग, नॅशनल टायगर, नॅशनल ॲनिमल, बर्ड्स, सगळे असं सिम्बॉल्स आणि स्टिकर्स होते ते, आणि त्याची माहिती पण सांगितली होती. एकदम छान प्रकारे हा मॉडेल तयार केलेला होता, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर प्रोजेक्ट होता कम्प्युटर डिव्हाइस, आउटपुट आणि इनपुट डिव्हायसेस सगळे इथं होते, आणि मुलांनी याची सविस्तर माहिती पण सांगितली. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे पाठीमागचा मॉडेल तयार केलेला. बघू शकता इथं स्पीकर आहे, हा पण आउटपुट डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर प्रिंटर दाखवलं, प्रिंटर नंतर मग प्रोजेक्टर आहे. तर अशी चांगली बनवलेलं आहे हेडफोन्स. तर त्याच्यानंतर आपण बघू शकतो, तर हा प्रोजेक्ट होता, बघू शकता याची माहिती पण सांगितलेली यांनी. खूप छान प्रकारे हा मॉडेल तयार केलेला होता मुलांनी. 4th स्टँडर्डचे मुलं होते हे, आणि तुम्ही यांचा इन्फॉर्मेशन ऐकू पण शकता. Democracy are a powerful way of the people voice their opinions and bring about change. Human rights are the fundamental rights of freedom that are even included in nationality, religion, language, Thank you for visiting our project. त्यानंतर हा दुसरा प्रोजेक्ट होता. भरपूर काही मुलांनी प्रोजेक्ट बनवलेले होते. एअर पोल्युशन, त्याच्यानंतर हा मॉडेल होता. त्याच्यानंतर गेल्यावरती काही ॲनिमलचे ड्रेस घालून काही मुलं होते उभा. द इन्व्हायरमेंटचे ते जे पण एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, लँड पोल्युशन, आणि त्याच्यानंतर एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होता. म्हणजे मुलांनी पेपरनी आणि पन्न्यांनी रॉ मटेरियलनी ना पूर्ण ड्रेस बनवले होते, जे पण आपण फेकून देतो त्याच्यापासून. तर बघू शकता की ते छान प्रकारे बनवलेले, आणि मुलांनी सांगितले पण हे कोणचे ड्रेस आहे, आणि पाठीमागं स्कूलचं नाव पण दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. किती छान प्रकारे. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रोजेक्ट होता हा स्टेट. इथं सगळे इंडिया भारतातले सगळे स्टेट होते, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. तर महाराष्ट्रात म्हणजे जे पण स्टेट आहे तिथं काय जेवण प्रसिद्ध आहे आणि काय वेशभूषा आहे ते सगळं इथं मुलांनी घातलेलं आहे, आणि त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पाठीमागं बघू शकता उत्तर प्रदेश आहे, राजस्थान, कोलकाता पण आहे, बांगलादेश. तसं असं सर्व प्रकारे याची माहिती आहे. इथं बघा राजस्थान. तर बघू शकता इथं हे पण दिलेलं आहे, वेशभूषा मुलांनी घातलेले, किती छान प्रकारे घातलेले, आणि तुम्ही यांचे आवाज पण ऐकू शकता. त्याच्यानंतर 8th स्टँडर्डच्या मुलांनी ना एक गॅलेक्सी तयार केली होती. किती छान प्रकारे गॅलेक्सी तयार केली होती यांनी. तर लाईटीचा वापर करून स्टार्स आणि ते दाखवले, आणि मिल्की वे पण दाखवलेलं आहे, आणि आपले जे पण प्लॅनेट आहे ते पण दाखवले. तुम्ही यांची इन्फॉर्मेशन पण ऐकू शकता. The diameter of our galaxy is 1 lakh light year and billions of stars contained in our galaxy. Milky Way, the word Milky Way comes from its cloudy appearance, and billions of galaxies are there in the universe. Origin
और जिसका की शेप इंसान जैसा है और उसके हाथ में एक बो है। और दूसरा है ग्रेट बियर जिसे कि हम ग्रेट डिपर या फिर उर्सा मेजर कहते हैं और इसे इंडिया में सप्तऋषि कहा जाता है। और थर्ड है कैसियोपीडिया जो कि एक डब्ल्यू शेप का है। और फोर्थ है पोल स्टार और उसके बाकी के स्टार के ग्रुप का कॉन्स्टलेशन जिसमें कि 4 लिटिल बियर कॉन्स्टलेशन है और वो पोल स्टार के साथ कंबाइन होकर एक स्वस्तिक शेप का कॉन्स्टलेशन बनाता है। A constellation is a group of stars that make a recognizable. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा.